नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. के बिर्ला महाविद्यालयात हवामान बदल जनजागृती विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. हवामान बदल आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी तांत्रिक हस्तक्षेप या विषयावर कल्याणच्या के बिर्ला महाविद्यालयात चर्चासत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस इंडिया, मुंबई चॅप्टर, नासी AMC यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या ह्या कार्यक्रमाचा उद्देश विशेषतः कल्याणच्या ग्रामीण आणि आदिवासी भागात जैवविविधता, हवामान बदल, शाश्वत पर्यावरण संवर्धन धोरणाविषयी जनजागृती करणे हा होता. परिसंवादाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सत्राने झाली. प्रमुख पाहुणे कल्याण येथील के बिर्ला महाविद्यालयाचे उपाध्यक्ष सुबोध दवे यांनी उपस्थितांना संबोधित करताना हवामान विषयक कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अविनाश पाटील यांनी निमंत्रित पाहुण्यांचे स्वागत, तर BCKचे संचालक व नासीचे सदस्य डॉक्टर नरेश चंद्रा यांनी अध्यक्षीय भाषण केले. नासी मुंबई चॅप्टरचे अध्यक्ष प्राचार्य AK सिंग यांनी नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस इंडियाच्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमात मान्यवर तज्ज्ञांनी अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. IIT मुंबईचे सेंटर फॉर क्लायमेट स्टडीजचे प्राचार्य मुर्तुगुंडे यांनी भारतातील हवामान बदलाची आव्हाने ह्या विषयावर मनोरंजक भाषण केले. स्पाउट्स मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक डॉक्टर आनंद पेंढारकर यांनी कल्याण परिसरातील वनस्पती आणि प्राण्यांच्या किनारपट्टीवरील विविधतेवर चर्चा केली आणि किनारपट्टीच्या परिसंस्थांचे पर्यावरणातील महत्त्व अधोरेखित केले. हेमंत कारखानीस यांनी मुंबई आणि कल्याणमध्ये खारफुटी संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नाची माहिती दिली. दुपारच्या सत्रात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे BNHS उपसंचालक डॉक्टर राहुल खोत उपस्थित होते. शाश्वत विकास उद्दिष्टे SDG ह्या विषयावरील त्यांच्या भाषणात हवामानविषयक धोरणांचा विकास उपक्रमांमध्ये समावेश करण्यावर भर देण्यात आला. सिंग, IIT मुंबई, प्राचार्य PA हसन, शास्त्रज्ञ BARC, प्राचार्य KP मिश्रा, माजी शास्त्रज्ञ BKRC आणि प्राचार्य इंदर कौर, उपप्राचार्य BKBCK यांच्यासह मान्यवर शिक्षणतज्ज्ञ उपस्थित होते. हवामान बदल आणि जैवविविधतेचा ह्रास यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी उत्सुक अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमी ह्या चर्चासत्रात सहभागी झाले होते. IT बिल्डिंगच्या सेमिनार हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमामुळे संवर्धनाची रणनीती आणि शाश्वत पद्धतीवरील चर्चेसाठी एक मौल्यवान व्यासपीठ उपलब्ध झाले. समन्वयक डॉक्टर महेंद्र खांडपेकर व डॉक्टर संदेश जायभाये यांनी उत्स्फूर्त सहभागाबद्दल वक्ते व उपस्थितांचे आभार मानले. या चर्चासत्राने पर्यावरणीय जबाबदारी वाढवणे आणि या क्षेत्रातील शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. के बिर्ला कॉलेज आणि आसपासच्या संस्थांमधील सुमारे 300 विद्यार्थ्यांनी या चर्चासत्रात सक्रिय सहभाग घेतला. मेरा उद्देश्य ये है कि हम क्लाइमेट चेंज जो हो रहा है ना आजकल, उस क्लाइमेट चेंज को कैसे लोगों तक पहुंचाएं और बताएं कि इसके क्या दुष्परिणाम होंगे और इसे कैसे बचा जा सकता है. सो बेसिकली टेक्नोलॉजिकल इंटरवेंशन या प्रौद्योगिकी की सहायता से कैसे इसको हम इस समस्या से निदान पा सकते हैं. और इट्स वेरी इंपॉर्टेंट एरिया एंड आई थिंक पीपल इन द कंट्री मस्ट बी मेड अवेयर ऑफ इट. एंड व्हाट वुड बी द बेटर प्लेस देन बिरला कॉलेज वेयर वी हैव लार्ज नंबर ऑफ यंग स्टूडेंट्स, जो बच्चे नौजवान बच्चे हैं, पढ़ रहे हैं, उनको भी तो बताना पड़ता है. So the main idea is to learn about climate change and its impact on society
and how impacts can be mitigated by using technology. That's the main purpose. ये जो बिरला कॉलेज में हो रहा है, ये नेशनल एकेडमी ऑफ साइंसेज इंडिया के सौजन्य से किया जा रहा है।